आम्हाला गोपनीय माहिती मिळाली होती की आसरापाणी शिवारातील भियासिंग दिलदार पावरा याने तो कसत असलेल्या जमिनीमध्ये गांजाची लागवड केलेली आहे आणि तो काही प्रमाणात सुकलेला गांजा त्या ठिकाणी झाडावरून काढत आहे। त्याच्यावरून आम्ही काल माननीय पोलीस अधीक्षक यांच्याशी पत्रव्यवहार करून छापा कारवाईसाठीची परवानगी प्राप्त केली आणि रात्री छापा कारवाईला उशीर होणार असल्याने आणि अपरात्र होणार असल्याने ते घटनास्थळ संरक्षित करून नंतर आज सकाळी आमच्या सोबत वन विभागाचे अधिकारी आणि स्टाफ यांना सुद्धा घेतलं आणि आसरापाणी शिवारामध्ये त्या ठिकाणी छापा कारवाई केली असता तेथे साधारण 11,27,500 रुपये किमतीचा 112 किलो सुका गांजा आणि 800 किलो 16 लाख रुपये किमतीचा ओला गांजा त्या ठिकाणी मिळून आला। त्याच्यानंतर वन परिक्षेत्र अधिकारी काशीनाथ देवरे यांनी त्यांच्या टीमला परिसरामध्ये अजून कुठे काही गांजा आहे का याच्यासाठी पाठवले असता साधारण 5 किलोमीटर अंतरावरती हळाखेड शिवाराच्या वन जमिनीमध्ये पुन्हा आम्हाला एक क्षेत्र वनपट्टाधारक दशरथ पावरा हा कसत असलेले गांजाने या पिकाची लागवड केलेले मिळून आले। त्या ठिकाणी सुद्धा सोबत आणलेल्या टीम सह छापा कारवाई करून पंचनामा केला असता साधारण 12,000 किलो गांजाची झाडे मिळून आली। त्यांची किंमत 24 लक्ष रुपये आहे। एकूण ह्या दोन्ही ठिकाणावरून 51,27,500 रुपये किमतीचा सुका आणि ओला असा गांजा जप्त करण्यात आलेला आहे। याच्याबद्दल श्री अनिल शिरसाट यांनी पोलीस स्टेशनला फिर्याद दिलेली आहे आणि तपास PSI कचरे हे करत आहेत। सदरची कारवाई माननीय पोलीस अधीक्षक श्रीकांत देवरे सर, अप्पर पोलीस अधीक्षक किशोर काळे सर, SDPO श्री सुनील गोसावी सर यांच्या मार्गदर्शनाखाली आमच्या टीम शिरपूर तालुका पोलीस स्टेशनच्या टीमने केली आहे। तसंच दुसऱ्या एका क्षेत्राची माहिती ही वन परिक्षेत्र अधिकारी काशीनाथ देवरे यांना आज मिळाली होती आणि त्याची सुद्धा कारवाई संयुक्तपणे आम्ही केलेली आहे।